याच्यामध्ये दुमत नाहीये अध्यक्ष महोदय, आपण याच्याकडे थोडस लक्ष देऊया. चला मॅच ऑन करूया. तेजस आणि तेजस बरोबर रेहान. मागच्या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये जी पहिली मॅच ही खेळले होते रंजनवाडी वॉरियर्स या टीमने अतिशय सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला होता. मात्र शेवटच्या क्षणी जय आणि पराजयामधलं अंतर पाहायला मिळालं होतं. चला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इंडियन युद्धाज विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विराजकडे लक्ष वेधलं जाईल. एक महत्वपूर्ण मॅच आहे. स्ट्राईकला रेहान हे नाव समोर आलंय. पहिला बॉल. चला आम्ही टाइमर देतोय. बरोबर 3:43 पहिला बॉल हाताळला गेलाय. हिअर वी गो, लेट्स प्ले. पहिला बॉल इन कटर, थोडासा बाउन्सही पाहायला मिळालाय, बीट केलाय. पहिला बॉल बीट केलाय, डॉट बॉल आलाय. चला पुढचा बॉल. हो यावेळी लेगस्टम आणि लेगस्टमच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्रा रन अंकित केली गेली आहे. धावफलकावरती धाव संख्या ऑन दी मार्क केला गेलाय. श्री गणेशा केला गेलाय. वाटेवरचा प्रवास सुरू झालाय. पहिली रन खात्यामध्ये ऍड केली आहे व्हाईटच्या स्वरूपामध्ये. एक बॉलच्या पाठीमागे एक धाव. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विराज. एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओ द विकेटने पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप फॉलो करण्याचा प्रयत्न होता, बीट केलाय. जबरदस्त वेगाने गोलंदाजी करण्याचा मानस दाखवलाय. इज्जतही कधी मागून मिळत नाही, ती मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. त्यावेळी रिस्पेक्ट तुम्हाला दिली जाते. क्रिकेटच्या वटलावरती अनेक काळ 1992 पासून श्रीकांत असतील किंवा आमचे मोजम साहेब असतील यांनी क्रिकेटचा खेळ हा अतिशय सुंदररित्या रंगवलाय. त्यांची रिस्पेक्ट आहे ही पाहायला मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निघाली आहे. हो यावेळी बॉडी लाईनची गोलंदाजी इम्पॅक्ट ज्या पद्धतीने हा बाउन्स पाहायला मिळालाय ना, गोलंदाजाने आपली धमक दाखवली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, हा बॉल शफल झाले होते. तदनंतर मात्र गुडलेंथ वरून ज्या पद्धतीने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेणारा हा बॉल बीट केलाय, डॉट बॉल आलाय. हो यावेळी पहा बॅटची स्लाइडिंग त्यानंतर मात्र फर्स्ट स्लिपच्या हाताला मस्तक देत असताना बॉल सरळ दस्तक देईल. सीमारेषे पार मिळतील धावा 4. आला तो क्रॅकिंग चौकार, 4 रन्स. मला निवेदन आहे, ती खुर्ची घेऊन गेल्यात ना, ती स्कोर बोर्ड कडे जमा करा प्लीज. आयोजन कमिटीने हा कॉल दिलाय, विनंती आहे. विराज पुन्हा एकदा पुढचा बॉल. हो यावेळी ड्राईव्ह केला. ओ अधिक कवस डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये, फार मोठा चेस करावा लागेल. बॉल मात्र अतिशय वेगाने निघून जाईल, सरळ सीमारेषे पार मिळतील धावा 4 चौकार. या 4 धावेने धावसंख्येचा डोंगर आता वाढवण्यामध्ये यश मिळाले. 9 धावा धावपलकावरती आहेत. एक बॉल वाईड हाताळलाय. दरम्यान मात्र विराज यांच्या आतापर्यंत बॉलचा खेळ झालेला आहे. 5 बॉल, अंतिमचा बॉल. पॉवर प्ले षटक क्रमांक 1. पहिला पॉवर प्लेचं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले. ओ द विकेटने विराज. हो यावेळी ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील, कॅरी करतील. फील्ड केली गेली आहे. 2 धावा अतिशय सौम्यरित्या इथे कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मॉर्निंग वॉक करत असताना या 2 धावा कंप्लीट केल्यात आणि एकंदरीत धावसंख्या 11 या आकड्यावरती आहे. 11 रन्स ऑन द बोर्ड, 11 धावा. पहा पहिले षटक हाताळण्यासाठी तुम्ही अधिकचा वेळ घेतात, याची देखील नोंद घ्या. आतापर्यंत 4 मिनिटं तुम्ही खर्च केली आहेत. उर्वरित 16 मिनिटांमध्ये अजूनही 3 ओव्हर्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज दाखल होईल. प्रमोद आलेत, एरंडलचे खेळाडू आहेत आणि इथे येतील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. नाव आहे प्रमोद.
ओव्हर द विकेटने प्रमोद चला थोडासा वेग घेऊया. आजच्या दिवसामध्ये अजूनही इथून पुढे 2 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 4 आणि 4 पेक्षा अधिकचा वेळ आपण या ओव्हरसाठी घेतलाय, याची नोंद घ्या. चला थोडासा वेग घ्या. चला विनंती आहे, ती गाडी घेऊन जाऊ नका त्या बाजूला. हो यावेळी खोलवरचा बॉल, हो इथे प्लम केलाय का? पंचाने सांगितलं की नाही, आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. इथे धावत संख्याला कदापि बढती मिळणार नाहीये. धावत संख्या 11 या कड्यावरती रोखून धरली आहे. सातत्याने आपण चर्चा करतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले प्रमोद आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग साठी आहेत फलंदाज तेजस मागच्या मॅच मध्ये भरले होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघाल्यात ओव्हर द विकेटने. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मात्र मिडल ऑफ द स्टंप वरून निघून जाईल यष्टिरक्षकाच्या दस्तान्यामध्ये. धाव संख्येला कोणतीही वेग मिळणार नाहीये. 11 या आकड्यावरती स्तब्ध उभे आहेत फलंदाज. आकडाचा मार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 11 धावांचा समीकरण अडकवलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रमोद. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, ओव्हर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन दिले गेलंय. थोडस वाईडिश होते, येतील कॅरी करतील. एकच धाव अंकित केली आहे. धावत संख्या 12. महत्वपूर्ण या 12 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्या आहेत. मागची मॅच आहे ना, ती लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली होती. लो स्कोरिंग मॅच नेहमी उत्कंठा निर्माण करत असतात, हाय व्होल्टेज मॅच होत असतात. मात्र यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. ओ याही वेळी ड्राईव्ह केलाय, ओव्हर दी कवच, कॅरी केला गेलाय. कवच मध्ये प्रोडक्शन आहे आणि कॅरी करेल. विकेट क्रमांक 1, धक्का क्रमांक 1. तेजस बॅक टू द पवेलियन, माफ करा रेहान बॅक टू द पवेलियन जातील. 12 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. असं म्हटलं आता ना की कधी कधी अधून मधून काही गोष्टी आपल्याला ठसका देऊन जातात आणि शांत असलेल्या हृदयाला हिसका देऊन जातात. हिसका दिलाय, धक्का क्रमांक 1 बाद झालाय. चला पुढचा बॉल. चला थोडीशी घाई करा, नवीन फलंदाज दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. नफीज आलेत. ओव्हर द विकेटने प्रमोद निघतील. या ओव्हरचा हा महत्वपूर्ण बॉल. खोलवरचा बॉल आहे, त्याच्यावरती प्रहार आहे. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. आला ना तो एक मॅग्निफिसंट चौकार. 4 रन्स. धावा संख्या आता बहरली आहे, ती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 16 रन्स ऑन द बोर्ड. अंतिमचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा निघतील प्रमोद मैदानाच्या आतमध्ये. हो याही वेळी ऑन साइडला त्याच रिझन मध्ये वन्स अगेन वन्स मोर. हो इथे दिल मागे मोर. आणखी धावा मिळतील. 4 चौकार. 4 धाव्याने धावत संख्या 20च्या घरामध्ये गेली आहे. 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेचच नवीन गोलंदाज येतील. अधिकची चर्चा थांबवा. 20 धावा धावपलकावरती आहेत. चला आपला वेळ आहे ना तो जवळजवळ 9 मिनिटं आपण इथे दाखल घेतले आहेत. काही बॉल मध्ये तुम्हाला अधिकचा वेळ मिळणार नाहीये. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं करावी लागतील. अन्यथा एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये आणि 20 मिनिटांमध्ये जर 4 ओव्हर नाही झाल्या तर एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. म्हणजे ही तुमच्यासाठी कारवाई आहे. नवीन गोलंदाज दाखल होतील. मंथन साळवे मैदानाच्या आतमध्ये. एकता संघाकडून हा खेळणारा खेळाडू मंथन साळवे आल्यात मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने समोर आहेत फलंदाज तेजसने स्ट्रगल केलाय आतापर्यंत. हो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली वेट केलाय, वॉच केलाय आणि धक्का क्रमांक 2. तेजस बॅक टू द पवेलियन. मंथन साळवी सेलिब्रेट करत असताना अनेक वेळा असं म्हटलं आता ना, नाराज मत होना मेरे दोस्त, अनजान लोग हमेशा
हिरो को का समजते. चर्चा याच बाबीची राहिली. हा हिरा आहे मंथन साळवी. कालच्या दिवसामध्ये ज्यावेळी त्याने फलंदाजी केली ना, शेवटच्या क्षणी आलेला तो षटकार इम्प्रेस करणारा होता आणि तदनंतर मात्र समालोचनही सुंदर केलं होतं. या सगळ्या बाबी आपण पाहिल्यात. चला आता नवीन फलंदाज दाखल झाले आहेत. ते ग्रेट वर्क करत असताना पाहायला मिळालंय. शरीराचा सडपातळ बांधा आहे त्याचा पुरेपूर वापर करत असताना एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतोय मंथन साळवी. ओ द विकेटने रोहित साठी. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. हा इथे थोडासा राईज होणारा बॉल. घातक डिलिव्हरी. या पद्धतीच्या बॉलला अनेक वेळा पाहायला मिळालाय जो छाती लेवलला असतो. आपण पाहतो स्मेलर डिलिव्हरी एक असतो तो नाकापासून जातो, मात्र छातीपासून जाणाऱ्या बॉलला घातक डिलिव्हरी म्हटलं जाते आणि तो घातक बॉल हाताळलाय. हो यावेळी बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट. अनदर विकेट. मंथन साळवी इन प्रोग्रेस. या गोलंदाजाने प्रभावित केलंय. तिसऱ्या षटकामध्ये तो आला आणि या संघाला मात्र अडथळे निर्माण करतोय. रोहित आले आणि रोहित शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या आतमधून बाहेर जातील. धक्का क्रमांक 2, माफ करा, धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. रियाज जितके उत्कृष्ट गोलंदाज आहेत ना, तितकेच उत्कृष्ट फलंदाजही आहेत. ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल. मंथन साळवी अतिशय भेदक मारा. चला रियाज थोडस फास्ट या. मॅरेथॉन घ्या प्लीज. विकेट वरती लवकर या. रियाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक अनुभवी फलंदाज डेथ ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने फिनिशिंग टच देण्यासाठी आलाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचाकडे दाद मागितली आहे. पंच मात्र तस्त की मस्त राय होत आहे. या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर. नाव आहे मंथन साळवी. वेल बॉल यार. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये मेडन ओव्हर हाताळली आहे. एकही धाव दिली नाहीये. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. चला इथे आता 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल. निवेदन आहे. चला टाइम आउट आपण इथे संपवलेला आहे. 1 मिनिटाचा आपण टाइम ब्रेक घेतला होता तो संपलेला आहे. चला थोडीशी घाई करूया. आपण टायमिंग सेट केलाय 3:43 ला ही मॅच चालू झाली आहे. एंड टायमिंग आमचं स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवेल. आता 3:56 झाले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. विराज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिला बॉल ओ द विकेटने. ओ जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पॅडलाईनची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे दाद मागितली होती मात्र डॉट बॉल. 20चा जो आकडा आहे ना, त्या आकड्यामध्ये टीम फसताना पाहायला मिळाली आहे. टीम रांजणवाडी वॉरियर्स. पुढचा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने राहिलं होतं की या फलंदाजांना बीट करायचं. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळायचे, त्यांच्यापासून लांब ठेवायचे. थोडासा रूमही दिला गेलाय. महाबळेश्वर मध्ये सध्या रूम फार महाग आहेत. सीझन चालू आहे. चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल ओ द विकेटने. हो यावेळी पहा व्हॉट ब्युटी. द ग्रेट बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त नमुना पेश करताना विराज. पहिलं षटक जितक्या लाईन आणि लेंथ वरती हाताळलं होतं ना, दुसऱ्या षटकामध्येही तो वैयक्तिक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. द ग्रेट बॉलर.
चला नेक्स्ट मॅचचा कॉल आपण देणार आहोत. सज्ज राहा. पुढचा बॉल खोलीवरचा बॉल आहे. यॉर्कर लेंथ. हा बॉल लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या वरून जाणारा बीट केलाय. डॉट बॉल आलाय. सातत्याने ही लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली आहे. टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. रांजणवाडी वॉरियर्स या टीमकडे लक्ष वेधलंय. हो यावेळी बॅटची टॉप एज. तदनंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप बॉल निघून जाईल. मिळालेला हा आशावादी चौकार 4 रन्स या 4 धावेने. नफीज यांनी जी फलंदाजी केली ना त्यांनी 4नेच खातं उघडलं. तदनंतर मात्र लगातार आपण विचार केला तर काही डॉटही आले. मात्र 4ने ते सातत्याने धावत संख्या वैयक्तिक 12 या आकड्यावरती आहेत. नफीज विराज मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ त्याने हाताळलाय. धावत संख्या 25 ही धावपलकावरती आली आहे. 25. पुढचा बॉल विराज पुन्हा एकदा निघाले. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. शफल झाले होते ऑफस्टंप वरती. तिथून मात्र बीट केलंय. पॅड मध्ये आणि बॅट मध्ये असलेलं अंतर भेदलंय या गोलंदाजाने. किंबहुना अशा पद्धतीची जर फलंदाजी केली ना तर एखादा क्लीन बोल्डही पाहायला मिळू शकतो. मात्र गोलंदाज पुन्हा एकदा ओद विकेटने विराज. हो यावेळी पहा फटका बसलाय. मिस टाइम आहे. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक येईल अडवण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव इथे घेतली गेली नाहीये. म्हणजे धावत संख्या 4 षटकांच्या पाठीमागे 25 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. चला सुशांत सर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर थोडस कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. हेम्सविला अगेन्स्ट महाबळेश्वर सुपर किंग्स. नेक्स्ट मॅचचा टॉस दाखल व्हा टॉस बॉक्स मध्ये. षटक क्रमांक 5 कडे वळूया. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राऊंड विकेटने राहुल आलेत. पहिला बॉल उचली घेणारा बॉल बीट केलाय. पाहतो अनथोडक बाउन्स पाहायला मिळालाय आणि पंचांनी सांगितलं की हा वेस्ट हाईट आहे. व्हाईट बॉलचा कॉल येईल. 1 बाउन्स कॉल दिलाय. धावसंख्या आता वाढली आहे 26. हो यावेळी ऑन साईडला जबरदस्त प्रहार आहे. क्षेत्ररक्षक ओ हो हो काय एफर्ट्स केलेत. वॉट फील्डिंग एफर्ट्स. मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट जॉब. एखाद्या सुपरमॅनने जम्प घ्यावा आणि तो बॉल अडवावा तशा पद्धतीने अडवलाय. ऍक्शन रिप्ले पहा. शेवटच्या क्षणी बाउंड्री लाईन वरती ऑन द टो तो उभा राहिला आणि तदनंतर मात्र एक मॅग्निफिसंट जम्प घेतलाय आणि तदनंतर मात्र जवळजवळ धावा वाचवल्या त्या 5. एक रन या ठिकाणी घेण्यामध्ये यश मिळालंय. जबरदस्त एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. पुढचा बॉल धावसंख्येकडे नजरा वळवल्या तर धावसंख्या 27 आहे. सेफ आहेत फलंदाज. येस 27 धावा आहेत. अडवल्यात 5 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने. हो याही वेळी ऑन साईडला डीप इश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने कॅरी केला गेला. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. साधलाय चांगला मेळ. कार्तिक यांनी सुंदर कॅच कॅरी केलाय. चला थोडस मॅरेथॉन घ्या प्लीज बॅट्समन. आपण थोडस दूर आहोत या मॅच मध्ये. सातत्याने चर्चा केली आहे. 4:13 अंतिमचा टाइम आहे. आपल्याला हा टाइम सेट केलाय आपण. अजून एक इनिंग या नंतर होणार आहे याची देखील नोंद घेतली जाईल. अजूनही 2 मॅच आज कंप्लीट होतील. सर्व टीमने याची दखल घ्या. अजून 2 मॅच इथून पुढे होणार आहेत. कोणीही जाऊ नका. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघतील.
फैजान आले आहेत मैदानाच्या आतमध्ये, ऑन साईडला केलेला प्रहार डीप मध्ये क्षेत्रचे काय दूरवरून येतील. एक धाव घेतली त्यानंतर मात्र काय घडलंय, दुसरीचाही प्रयत्न, तिसरी साडी निघतील का? हो, तिसरी साडी निघाल्यात. नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो येणं गरजेचं होतं, तो येत नाहीये. कंप्लीट होईल तिसरी का नाही, थर्ड अंपायरला रेफर केलंय. चला पाहूया काय घडलंय तिसऱ्या रन साठी नॉन स्ट्राईक एंड वरती. हॅलो, चला पंच साइड अँगल कॅमेरामध्ये चला मॅच ऑन करूया. 3 रन कंप्लीट केल्यात. 3 धावेने आता धाव संख्या 30च्या घरामध्ये गेली आहे. 30 धावा धावपलकावरती. रांजणवाडी वॉरियर्स आता मागे सरून चालणार नाहीये, लढावं लागेल. मॅच फार महत्वाची आहे. या मॅच मध्ये विजय मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्षाचा घाम गाळावा लागेल. गोलंदाज निघालेत राऊंड विकेटने. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, त्याच्यावरती टॉप वरती येऊन हा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली आहे. दुसरी साठी वेगाने निघाले आहेत, मात्र दुसरी साठी जात असताना कंप्लीट केली आहे दुसरी धाव. एकंदरीत 2 धावेने 32 धावा धावपलकावरती आल्यात. 32 धावा या धावपलकावरती आल्यात. राहुल यावेळी पहा स्विंग आणि मिस बीट केलंय. हॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. हो, यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकअप मिळेल. एक धाव घेतली त्यानंतर मात्र पहा थांबवलंय. वेटचा कॉल दिलाय आणि एका धावेने आता धाव संख्या 33 धावा. चला षटक क्रमांक 5 संपलाय. ऑन द टाइम आपण इथे 5वं षटक संपलंय. आम्ही कौतुक करू टीमचं, जिथे आपल्याला पाहायला मिळाली टीम योद्धा इंडियन योद्धा चर्चा राहिली आहे. रांजणवाडी वॉरियर्स. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही देतोय. हा कॉल असेल. महाबळेश्वर सुपर किंग आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम हेम्सविला, या दोन्ही टीमच्या संघनायकांना हा कॉल आहे. चला महाबळेश्वर सुपर किंग्स आणि हेम्सविला या दोन्ही टीमच्या संघनायकांना हा कॉल आहे. नेक्स्ट मॅच आपली आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. याची दखल घ्या. चला शेवटचं षटक डेथ ओव्हर मध्ये आपण वळतो आहोत आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आले ते कार्तिक. राऊंड विकेटने स्ट्राईकला फलंदाज रियाज. यावेळी बॅकफूट वरती गेलेत. बॅकफूट पंच डीपिश खवो मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली आहे आणि दरम्यान दुसरीचा धाव यशस्वी राहिलाय आणि धाव संख्या 2 ने वाढली आहे. 35च्या घरामध्ये 35 धावा. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते की काय. इंडियन योद्धाज अगेन्स्ट रांजणवाडी वॉरियर्स. चला थोडस स्पीडअप घेऊया. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. कार्तिक पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर आहे. तदनंतर मात्र एसटी सगळे बीट झालेत. वाईट +1 तर घेतली आहे. दुसरी साठी निघाल्यात. ओ दुसरी कंप्लीट केली आहे. ओ इथे पंच वाईट आहे की नो बॉल आहे हाही प्रश्न आहे. यस पंच सांगतायत की वाईट बॉल आहे.
आणि वाईट +2 अशा 3 धावा इथे अंकित केल्यात. एकंदरीत धाव संख्या 38 धावा, 38. पुढचा बॉल कार्तिक पुन्हा एकदा निघतील. चला अधिकचा वेळ घेऊ नका, आम्ही टायमर लावलाय. अंतिमचे काही मिनिटं शिल्लक आहेत. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, त्याच्यावरती प्रहार ओव्हर दी लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल मात्र जाईल सरळ सीमा पार. मॅक्सिमम षटकार मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. त्याने सांगितलं रे इच्छा मनी बाळगुनी रांगडी. अरे ज्याने निधडीत छातीत जपला ना शिवाजी, त्याला कसली भीती. भीती नाहीये, दडपण नाहीये. मैदानाच्या आतमध्ये विध्वंसक होतोय. शेवटच्या क्षणामध्ये षटकार ठोकतोय. आक्रमक झालाय फलंदाज. षटकाराने धाव संख्या. चला बॅटिंग करणाऱ्या टीमला मी चला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत ना लॉंग ऑफ वरती, चला बॉर्डर लाईनला आहेत. सर्वांनी मागे या प्लीज. बाउंड्री लाईन वरती काही इश्यूज झाले तर प्लीज आपलं नाव मध्ये येऊ नये. पुढचा बॉल. ओहो यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजही आलाय. त्यानेही सांगितलंय अरे कुठेतरी केलेलं कुठेतरी फेडावंच लागतं. कर्माचं फळ हे आपल्याला नक्की मिळतं. मैदानाच्या आतमध्ये षटकारानंतर कमबॅक केलाय. विकेटचं पतन, धक्का दिलाय. फलंदाज बाद. 44 वरती हा फलंदाज बाद झालाय. 44 धावा, 44. 44 धावा. चला थोडस वेग घ्या. रांजणवाडी फलंदाज, नवीन फलंदाज दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. समद आल्यात. मागच्या मॅच मध्ये समद अगोदर आले होते, मात्र यावेळी थोडस लेट आल्यात. मात्र थेट यावं लागेल. समद एक उत्कृष्ट गोलंदाजही आहे. ओहोदे विकेटने गोलंदाजीसाठी येतील ते कार्तिक. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. हेम्सविला अगेन्स्ट मुंबई महाराष्ट्र सुपर किंग्स. हो यावेळी पहा बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बीट केलाय, डॉट बॉल आलाय. पॉपिंग क्रीजचा वापर केला होता फलंदाजाने आणि डेप मध्ये जाऊन अटॅक करण्याचा प्रयत्न होता, तिथे बीट केलाय. धाव संख्या 44. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅकफुटवरती जाऊन बॉल पासून लांब निघून गेले आणि डॉट बॉल आलाय. अंतिमचे काही बॉल शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये 11 तर आल्यात. हो याही वेळी पहा बॅटची स्लाइडिंग एज घेतलाय. फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला जाईल. रनआउटची संधी आहे. मात्र इथे फलंदाज दाखल झालेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. एकंदरीत आता धाव संख्या 45, 45. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज फैजान. फैजान आहेत मैदानाच्या आतमध्ये. वरचा बॉल ऑन साईडला डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. वन बाउन्स मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली आहे, दुसरीसाठी निघालेत आणि पाहता पाहता दुसरी धावही वेगाने कंप्लीट केली आहे. 2 धावाने धाव संख्या मात्र आता बहरली आहे आणि ती जाऊन पोहोचली आहे 47. एक शॉट आहे असा पंचांचा कॉल. म्हणजे 46च धावा या धावफलकावरती आहेत. उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 47 धावा. हे टार्गेट सेट केलंय. चला आम्ही कॉलिंग करू. टीम हेम्सविला अगेन्स्ट महाबळेश्वर सुपर किंग. हा टॉस केला जाईल आणि टॉस मध्ये आपण ऐकणार आहोत निलेश मर्डेकर सरांचा आवाज. त्याला आपण टॉस कडे वळूया. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. हेम्सविला अगेन्स्ट महाबळेश्वर सुपर किंग या 2 टीम मध्ये केला जाईल हा टॉस. आणि हा टॉस उडवण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया. अध्यक्ष कोणाच्या हस्ते
चला इंडियन युद्धाचे मालक आहेत आणि आपण इन्व्हाइट करूया सन्माननीय श्री सूर्यकांत शिंदे सर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. या सर आपण या ठिकाणी या. चला या बाजूला या. महाबळेश्वर येस फॉरेस्ट ब्रिजर या टीमचा आपण या ठिकाणी कॉल देत आहोत. या बाजूला महाबळेश्वर सुपर किंग्स टॉस कॉल कोण देत आहे? येस महाबळेश्वर सुपर किंग कॉल देतोय. हेड असा कॉल आहे आणि टेल कॉल येतोय. मैदानाच्या आतमध्ये टीम हेम्सला टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही फलंदाजी करू पहिले. एका शब्दात उत्तर दिलेस. ऑल द बेस्ट मान्यवरांच्या माध्यमातून मिळाले. काय निर्णय घेतलायस? याच्या मागचं कारण काय? काय मॅच आता सगळं बॅटिंगने पण होतात, चेसिंगने पण होतात, मॅच डिपेंड पण होतात. पण आम्ही आता आधीची मॅच खेळलो पण आम्हाला बॅटिंगला थोडं कमी पडलं आम्ही, त्यामुळे आम्ही पहिली बॅटिंग करू. एकंदरीत आतापर्यंत किती मॅचेस खेळलात आणि किती जिंकलात आणि ही मॅच किती महत्वाची आहे तुमच्यासाठी? ही मॅच आमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण की आम्ही एक मॅच जिंकलो आणि एक मॅच हारलोय, त्यामुळे ही मॅच आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. म्हणजे डू ऑर डाय आहे. या मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. या बाजूला जाऊया. संघनायक म्हणून तुम्ही खेळतायत. या स्पर्धेमधली किती मॅच आहे? चौथी मॅच आहे सर आपल्या. आणि तुमच्यासाठी डू ऑर डाय कितीपर्यंत जिंकलात मॅचेस आतापर्यंत? त्यात एक हारलीस म्हणजे ही मॅच कंपल्सरी विन आहे. म्हणजे इथे क्रुशल मॅच आहे. टॉस हरला, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? केले असते सर पहिले. आता मात्र गोलंदाजी करायची आहे. किती धावांवरती रोखाल? 60 पर्यंत सर रोखू आपण. 60 पर्यंत रोखाल. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट संघनायक. आणि जाऊया आपल्या या ठिकाणी टॉस आलाय. टीम आपल्याला पाहायला मिळाले हेम्सविला या टीमने टॉस जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आणि चला पंच थोडस घाई करूया. आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. थँक्यू. चला आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आपण आता दुसऱ्या इनिंगकडे वळूया. महत्वपूर्ण मॅच आहे. 47चं टार्गेट आहे. टीम रांजणवाडी या टीमने फलंदाजी केली आणि 46 धावा बनवल्यात. 47चं टार्गेट केलंय. आता मात्र टीम इंडियन योद्धाच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पॉवर प्लेचं षटक कोण हाताळेल, कशा पद्धतीने व्यूहरचना रचली जाईल, या सगळ्या बाबी पाहिल्या जातील. एका बाजूला आहेत प्रमोद तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आहेत प्रमोद आणि सुयश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यांना रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झालाय. नाव आहे रिहान. चला जाऊया. आम्ही टाइमर लावतो, याची दखल घ्या. बरोबर 4:18 पहिला बॉल हाताळला जातोय. याची दखल घ्या. चला मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल. पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कल मधलं प्रोडक्शन पाहायला मिळालंय. एक क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिप मध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश गलीमध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक कवच मध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आहे. एक क्षेत्ररक्षक कवच मध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक मिड ऑनला आहे. मिड ऑफ खाली आहे. आणि तदनंतर एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला शॉट मध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक शॉट गलीमध्ये. होय पहिलाच बॉल वरती स्लाइडी एज. पहिल्याच बॉल वरती धक्का क्रमांक 1. फलंदाज बाद. जबरदस्त कॅच कॅरी केली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले रिहान मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 1 मिळालाय. 47चा पाठलाग करायचा आहे.
पहिल्याच बॉल वरती गोल्डन टक. फलंदाज बाद झाला. चला विराज आलेत का? विराज आलेत स्ट्राईक एंड वरती. विराजकडे लक्ष वेधलं जाईल. पहा बरोबर 4:18 पहिला बॉल हाताळला गेलाय. तुम्हाला 30 मिनिटं दिली जातील. थोडस स्पीडअप घ्या, वेग घ्या. पुढचा बॉल डावकुरे. आताचा फलंदाज विराज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निघालेत. रेहान. हो यावेळी पहा जागा बनवली. इम्प्रोव्हायझेशन फाईन लेग रिजन मध्ये. बॉल मात्र निघून जाईल. 1 टू का 4 सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. जबरदस्त प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये विराज आल्यात आणि त्यांनी जणू सांगितलं अरे गुरूर नहीं यकीन है मुझ पर. अरे गुरूर नहीं यकीन है मुझे खुद पर. मैदान के अंदर जिसका भी साथ दूंगा ना जी जान लगा दूंगा. मैदानाच्या आतमध्ये आता ताकद लावण्याचा प्रयत्न केला जातोय. विराज पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय. चला गोलंदाज पुन्हा एकदा. थोडासा वेग घेऊया आपण. 2 बॉल हाताळण्यासाठी एक्झॅक्टली 2 मिनिटाचा वेळ घेतोय. चला वेग घ्या प्लीज. चला गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत. हो यावेळी खोलवरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये लेग साइड वरती पिचिंग होताना पाहायला मिळालाय. पंचांनी सांगितले की आउटसाइड द लेग हा बॉल. इथे ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. पहा काय घडलं या बॉलच्या पाठीमागे. बॉल पडल्यानंतर थोडासा लेग स्टंप वरती पाहायला मिळाला आणि तो बाहेर निघताना पाहायला मिळाला. पिचिंग लेग स्टंप वरती होतं आणि इथे हा डॉट बॉल आलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चा आम्ही कौतुक करू. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. हो यावेळी ऑन साईडला ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत शॉट मध्ये. कॅरी करतील, थ्रो करतील. 1 धाव घेतली आहे. धावपलकावरती 5 धावा आल्यात. 5 रन धावपलकावरती विराज आणि त्यांच्या समेत मात्र आता प्रमोद ही जोडी आहे. प्रमोद स्ट्राईक एंड वरती आल्यात. प्रमोदकडे लक्ष वेधलं जाईल. उद विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रेहान हे नाव पाहायला मिळालंय. फुलवरचा बॉल फ्लिक केलाय ऑन साइडला. शॉट मिड विकेटला. स्ट्राईक एंड वरती थ्रो. इथे कॅरी करत असताना थोडीशी गपलत पाहायला मिळाली आहे. मात्र कंप्लीट झाल्यात ती 1 धाव आणि या एका धावेने एकंदरीत धावसंख्या 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा या धावपलकावरती लगावण्यामध्ये यश मिळाले टीमला. डावखुरी आताचा फलंदाज पुन्हा एकदा विराज. खोलवरचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. पहा असं म्हटलं होतं ना किसी ने क्या खूब कहा है उस शख्स को कोई गिरा नहीं सकता जिसने ठोकरों से चलना सुरू किया है. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लागलेला ठेचा खऱ्या अर्थाने तुम्हाला उत्तम घडवत असतात आणि इथे पहा कॅच ड्रॉप झाली आहे. चला वेग घ्या. थोडासा अधिकचा वेळ घेतोय आपण. याची दखल घ्या. बरोबर 5 मिनिटं घेतलेत आपण. टीम रांजणवाडी वॉरियर्स हा कॉल आम्ही देतोय. पहा 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये होणं अनिवार्य आहे आणि ती जर तुम्ही हाताळली नाहीत तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कल मध्ये 2 ओव्हर साठी घ्यावा लागेल. याची नोंद घ्या. चला गोलंदाज पुन्हा एकदा निघतील. नवीन गोलंदाज दाखल झाल्यात. नाव आहे समद. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने विराज साठी. हो यावेळी पहा राईज होणारा बॉल पाहायला मिळालाय. ओ इथे पंच हा रेफर कोणी केला? पंचांचा रेफर आहे. चला या थर्ड अंपायर इन ऍक्शन मध्ये येतील.
आज पंच आपल्याला पाहायला मिळालेत. हेमंत वंजारी, राहुल पवार सर आणि विठ्ठल पाटील ही टीम आपल्याला दाखल होताना पाहायला मिळाली आहे. आणि आता मात्र या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया पाहायला मिळेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला बॉल फेअर आहे असा कॉल दिलाय. फेअर बॉल आहे. चला पुढचा बॉल ओद विकेटने. ओह यावेळी पहा शरीराचा वेध घेणारा बॉल, बॉडी लाईनचा अटॅक, मैदानाच्या आतमध्ये चारी मुंड्या छित केलाय, फलंदाजाला बीट केलाय, कॉन्सन्ट्रेशन त्याचा भंग गेलाय. या गोलंदाजाने नाव आहे समद. मैदानाच्या आतमध्ये समद याची गोलंदाजी काय लयलीला बोलली आहे. चांगला खेळ हा मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल ओहो यावेळी हुक केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल का. ओ कॅच ड्रॉप केली आहे. ओ इथे पंचांनी मात्र आउट दिलाय. हिट विकेट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलंय. विराज मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा हिट विकेट म्हणून जर कोण बाद झाला असेल तर ते सचिन रमेश तेंडुलकर सर आहेत. त्यांना पहिल्यांदा हिट विकेट होत असताना आपण पाहिलं. तदनंतर मात्र इंजमाम उल हक अनेक वेळा झाले. यस पंच सांगतायत की जो खेळाडू आहे ना तो हिट विकेट होण्याचा पण काही नियम आहेत. तुम्ही बॅट जेव्हा ऑन खेळत असता त्यावेळी जर तुमचा स्टंपला बॉल लागला तर तो हिट विकेट. तुम्ही शॉट कंप्लीट केल्यानंतर जर लागला तर आउट नसतं. येस बॅट्समन त्या विकेटवरती पडला तरी आउट नाही असं पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला पुढचा बॉल. फलंदाज बाद झालेत विराज. सात धावा धावफलकावरती आहेत. आतिश आलेत पहा. 47 धावांचं टार्गेट आहे. इंडियन योद्धाच मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं जाईल ना की परवाना कर सारा जमाना खिलाफ हो मगर तू सच्चा और ईमानदारी का रास्ता पकड. पुढचा बॉल हो यावेळी पहा बॅकवर्ड होती घेऊन कट करण्याचा प्रयत्न होता, बीट केलाय. डॉट बॉल लगातारचे डॉट बॉल आहेत. चला मी निवेदन करेन जे बाउंड्री लाईनला आमचे प्रेक्षक आहेत ना त्यांना मी निवेदन करेन आपण थोडस मागे या प्लीज. या बाजूलाही मी विनंती करेन. ऑन ऑफ साईडलाही आमचे काही खेळाडू बाउंड्री लाईनच्या दिशेने आहेत, त्यांनाही हा कॉल असेल. चला सहकार्य घेऊया. पुढचा बॉल समज निघाल्यात पुन्हा एकदा ओदे विकेटने. हो यावेळी ड्राईव्ह केलाय, बॉल बॅक ड्राईव्ह, कोणतीही धाव घेतली नाहीये. संघर्ष इथे पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ प्रगतीपथावरती असताना 5 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि 1 बॉल जर डॉट आला ना तर या स्पर्धेतली दुसरी मेडल येईल. या अगोदर 1 मेडल ओव्हर टाकली आहे, मंथन ते नाव होतं आणि याच टीमचा तो खेळाडू आहे. चला इथे समट टाकतील का मेडल ओव्हर. हो या मैदानाच्या आतमध्ये एकाच मॅच मध्ये 2 खेळाडूने हा विक्रम केलाय. पहिल्या इनिंग मध्ये मंथन साळवी आणि आता मात्र समद. मेडन ओव्हर. मॅच क्रुशियल आहे, तंतोतंत आहे. चला वेग वाढवा. चला मॅच ऑन करा. आम्ही टायमर सेट केलाय. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहोत याची दखल घ्या. 4 ओव्हर जर 20 मिनिटांमध्ये झाल्या नाहीत तर पुढच्या 2 ओव्हर मध्ये खेळाडू 1 आतमध्ये राहील 30 यार्ड सर्कल मध्ये. पुन्हा अध्यक्ष महोदय आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी सांगितलंय की या नियमांना तुम्ही फॉलो करा. आजच्या दिवसामध्ये याच नियमांमुळे आपण अधिकची मॅच खेळू शकतो. आतापर्यंत 8 मॅच होतात, आज 9 मॅच होतील, यामध्ये दुमत नाहीये. चला पुढचा बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतील गोलंदाज. रेहान आलेत. रेहान मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती फलंदाज. प्रमोद आलेत. प्रमोदला आता प्रमोट करावं लागेल. फक्त धावफलकावरती आहेत त्या 7. येणारे बॉल शिल्लक आहेत 24, बनवायचे आहेत 40.
24 बॉल 40चं इक्वेशन. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फ्लिक केला होता. बॉर्डर हँडचा वापर करत असताना रिस्क वापरली होती आणि इथे डॉट बॉल. लगातारचे 7 डॉट बॉल आलेत. टीम इंडियन योद्धाच टेन्शन वाली मात्रा. हो यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव घेतली आहे. 8 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे बॉल 22 बनवायचे आहेत 39. हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय. एक घेतली आहे. 9 धावा धावपलकावरती आहेत. येणारे बॉल 21 बनवायचे आहेत 38. पुढचा बॉल. हो यावेळी ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत ते करतील चूक. चुकीला माफी नाहीये. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू सीमा पार. चौकार 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. या चुकीने मात्र धावत संख्येला भर मिळाली आहे. धावत संख्या 13. 13 धावा धावपलकावरती आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून लांब ठेवलाय. ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या मध्यस्थानी जाणारा बॉल. डॉट बॉलचा कॉल आलाय. धाव फलकावरती धाव संख्या 13 वरती थांबवली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 20 बनवायचे आहेत 33. 20 बॉल 33चं इक्वेशन. हो यावेळी ड्राईव्ह केलाय. ओदी कवस. बॉल मात्र अतिशय वेगाने निघून जाईल. सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार अतिशय जबरदस्त. हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. स्कोर कार्डकडे लक्ष वेधलं जाईल. 17 धावा या धावपलकावरती आहेत. आता येणारे बॉल 18 बनवायचे आहेत 30. 18 बॉल आणि 30 ची गरज. यस एक बॉल लेट अपडेट झालाय. चला मॅच बरोबर आहे. 18 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. आमच्या नेट मध्ये थोडासा इश्यू आला त्यामुळे तो आम्ही उल्लेख करताना 20 चा केला होता याची नोंद घ्या. 17 धावा धावपलकावरती आहेत. चला मॅच ऑन करा. चला थोडीशी घाई करा प्लीज. मी विनंती करतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. अंतिमचे 3 ओव्हर्स इथून पुढे येणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. क्रमांक 4 साठी आपण पाहतोय. नाव आहे रेहान. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. पॉवर प्लेचं षटक त्यांनी हाताळलं होतं. रियाज आल्यात. माफ करा रियाज आल्यात गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 18 बॉल आणि 30 धावांचं समीकरण आलंय. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे आतिश. आतिश इनिंग खेळावी लागेल. आतिशला नावाप्रमाणे चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल. येणारे बॉल 18 बनवायचे आहेत 29. 18 बॉल आणि 29चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये फार क्रुशियल मोमेंट आहेत. 18 बॉल आणि 29 स्ट्राईकला आहेत आतिश. ओद विकेटने पुन्हा निघालेत. हो यावेळी पहा जबरदस्त बॉल बीट केलाय. डॉट बॉल आलाय. नेहमी असं म्हटलं जातं ना की अपमानाचा बदला हा कधी भांडण करून करायचा नसतो. अपमानाचा बदला हा कधीही भांडण करून घ्यायचा नसतो. तर तो बदला त्याच्यापेक्षाही जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला डिचवलंही जाईल. तुमच्यावरती बोटही ठेवली जातील. मात्र त्यांना उत्तर इतक्या शांतपणे द्यायचं ना की त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हायचं. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
चला मॅच फसली आहे. 17 बॉल 29चं समीकरण. रियाज उद विकेटने. ओ हो, यावेळी जबरदस्त प्रहार आहे. डीप मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न. बॉल जाईल सरळ निघून. वन बाउन्स सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. 4 रन्स. जबरदस्त एफर्ट्स देण्याचा प्रयत्न राहिला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी जणू मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी, मात्र चर्चा राहिली आहे. आता येणारी बॉल 16 बनवायचे आहेत 25. 16 बॉल 25चं इक्वेशन. आतिश मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत आहेत. रियाज पुन्हा एकदा निघाल्यात उद विकेटने. ओ हो, याही वेळी अतिशय लांब आणि लांब मारलाय. ठोकलाय षटकार. वा भाई वा, त्या छोट्याशा खेळाडूचं कौतुक आहे. जबरदस्त षटकार. सिक्सर मारलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्या खेळाडूचं नाव सांगा प्लीज. आमचा छोटासा अब्दुल हाद. यस, मेरा नाम अब्दुल हाद. यस अब्दुल, जबरदस्त कॅच केलीत तुम्ही. तुम्हाला अभिनंदन आहे. येणारं काळ तुमचं आहे. वेल डन. शुभेच्छा असतील तुम्हाला. धावसंख्येकडे आम्ही येऊ. यस, येणारे बॉल 15 आहेत, बनवायचे आहेत 19. 28 झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेल्या रियाज वरती आक्रमण केलंय. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 11 आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा. 19 ची गरज आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरचा. 15 बॉल आणि 19. मॅच थोडीशी सोपी झाली आहे की काय? रियाजला कमबॅक करावा लागेल, विकेट मिळवावं लागेल. ओहो, यावेळी राईज होणारा बॉल. मैदानाच्या आतमध्ये वन बाउन्सचा कॉल दिलाय पंचांनी. असं म्हटलं आता की हाथों की लकीरें भी कितनी कमबख्त है. अरे हाथों की लकीरें भी कितनी कमबख्त है. मुट्ठी में है मगर मुट्ठी के बाहर भी है. सातत्याने चर्चा राहिली आहे. मुठ्ठीमध्ये आहेत मात्र काबूमध्ये नाही आहेत. त्यांना आपल्या मुठीमध्ये ठेवता येत नाहीये. पुढचा बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओद विकेटने. रियाज निघाल्यात. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. डीप मध्ये बॉल बॅक ड्राईव्ह येतील का? वेगाने आल्यात. एक धाव घेतली आहे. दुसरीसाठी निघाल्यात आणि दुसरी कंप्लीट केली आहे. आणि या 2 धावेने हो इथे थ्रो मिळालाय. ओव्हर थ्रोची रन. ओ चुकीला माफी नाहीये. फेअरलेस क्रिकेट होणं गरजेचं आहे. इथे केअरलेस क्रिकेट होत आहे. मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. धावसंख्या 3 इन्क्लूड केल्यात आणि आता एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 31च्या घरामध्ये. 31. येणारे बॉल शिल्लक आहेत 13, बनवायचे आहेत 16. 13 बॉल आणि 16चं इक्वेशन. तेरा बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघेल आपल्या ट्रॅक वरून. चर्चा राहिली आहे. चला वेग घ्या. वेट 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 वेट. फोकस महत्वाचा आहे. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. एकाग्रता तुम्हाला ठेवावी लागते. मैदानाच्या आतमध्ये ती चुकली तर मॅच ही चुकेल. क्रुशियल मोमेंट आहे. पहा, मैदानाच्या आतमध्ये रस्ता खराब लागला म्हणून अर्ध्यातून मागे येऊ नका. तर यदा कदाचित पुढचा रस्ता चांगला असू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय आपल्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने. पिचिंग आउटसाइड द ऑफ कट. तदनंतर मात्र लेट कटचा फटका फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी करत असताना ड्रॉप झाली आहे झेल. धावसंख्या 1. येणारे बॉल शिल्लक आहेत 12, बनवायचे आहेत 15.
तेजस आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 12 बॉल 15ची मॅच. हो फ्लिक करण्याचा प्रयत्न होता फर्स्ट स्लिप मध्ये. कॅच कॅरी होईल का, काय घडलं या बॉलच्या पाठीमागे. यस, लेग बाईटच्या सर्वमध्ये धाव अंकित केली गेली आहे. एक धाव अंकित होईल आणि येणारे बॉल आता शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 14. 11 बॉल 14चं इक्वेशन, 32 धावा. पुढचा बॉल ओद विकेटने. हो यावेळी पहा शफल झाले होते ऑफ स्टंप वरती. पॉझिटिव्ह इंटेंटने खेळण्याचा प्रयत्न राहिला या फलंदाजाचा. 10 बॉल आणि 14ची मॅच. मॅच फसते की काय. रांजणवाडी टीम काय कम्मालीचा फाईट बॅक देते. 12th मॅनही एक्साइटमेंट मध्ये या ओव्हर मध्ये संपवण्याची आशाभूत नजराने सांगत आहे. चर्चा होईल या बाबतीबद्दल. शफल झाले, फ्लिक केलाय ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, वन बाउन्स, बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. चौकार. मॅच बनली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 9, बनवायचे आहेत 10. हा असं म्हटलं जातं ना की भुकेपेक्षा जास्त खाता येत नाही, वेळापेक्षा आधी जाता येत नाही. मैदानाच्या आतमध्ये कितीही आपण लवकर म्हटलं संपव तरी ती संपणार नाही. ह्या बाबी आहेत. चला पुन्हा एकदा गोलंदाज निघेल मैदानाच्या आतमध्ये. ओ हो, याही वेळी ग्लोरियस आणि ग्लॅमरस जबरदस्त प्रहार, बॉल वन बाउन्स, सीमा पार, मिळतील धावा 4. चौकार. चला पुढचा बॉल. मॅच मध्ये आता मॅच ऑन झाली आहे. येणारे बॉल 8 शिल्लक आहेत, बनवायचे फक्त 6. 8 बॉल आणि 6ची गरज आहे. पुढचा बॉल. हो यावेळी बॅटची टॉप एज, तदनंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये बॉल जाईल नॉन स्टॉप, सरळ सीमारेषे पार, मिळतील धावा 4. चौकार. 4 रन्स. उल्लेख केला गेला. आयुष्यामध्ये सगळं सापडेल, मात्र स्वतःची चूक कधीच सापडत नाही. येणारे बॉल शिल्लक आहेत 7, बनवायचे आहेत 2. दाखल झाल्यात. नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत मंथन. चला प्लीज विनंती आहे, नेक्स्ट मॅच टीम आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला प्लीज टीम आपण लगेचच मैदानाचा दाखल घ्या. हेम्सविला अगेन्स्ट टीमचं नाव आहे महाबळेश्वर सुपर किंग. या 2 टीम मध्ये होणारी नेक्स्ट मॅच आहे. टॉस जिंकलाय तो टीम महाबळेश्वर सुपर किंग्स या टीमने आणि निर्णय घेतलाय तो बॅटिंगचा. येस माफ करा, करेक्शन केलं जाईल. येस हेम्सविला या टीमने बॅटिंगचा निर्णय घेतलाय, टॉस जिंकलाय. चला थोडीशी घाई करूया प्लीज टीम. अजून 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. या मॅच नंतर आणखी एक मॅच आहे. थोडीशी घाई करूया प्लीज.